मनपूर्वक नमस्कार. पुन्हा अध्यापन, अध्ययन आणि पालकत्व या आनंद योगाचा एक वैचारिक अशा तऱ्हेच्या मैफिलीचा सोहळा संपन्न करताना मी प्रवीण दवणे आपल्यात पुन्हा सहभागी झालोय. तुम्ही तितक्या संख्येने बघणार आहात, बघता आहात आणि सबस्क्राईब करून सगळ्यांना पाठवता आहात याची प्रचिती येते. आदरणीय मित्रांनो, हा एक अत्यंत सर्जनशील आणि खऱ्या अर्थाने आधुनिक माध्यमांचा उपयोग हा जीवन शिक्षणाकडे, मूल्य शिक्षणाकडे नेण्याचा उपक्रम जो आहे, तो मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि तो उपक्रम करण्याची जी अतिशय मोठी आणि मनःपूर्वक ज्यांच्या प्रेरणेने ही संधी मिळाली, त्यांचा उल्लेख या ठिकाणी मला करावासा वाटतो. आदरणीय डॉक्टर त्रिगुणजी कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून हा वैचारिक उत्सव उपक्रमांचा घडतो आहे. आणि अर्थातच हे जे व्यासपीठ आहे ते महाराष्ट्र राज्य आपलं, या महाराष्ट्र राज्याचं एक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीनं हा सगळा उत्सव संपन्न होतो आहे. आजच्या आपल्या या विषयाचं जे सूत्र आहे ते नक्कीच तुम्ही म्हणाल की दवणे सर तुम्ही आधी का नाही घेतलं, हे खूप महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे प्रत्येकच सूत्र तशी महत्त्वाची आहेत, तुम्हाला कळेल. आणि आपल्याकडे खरंच खूप वेगवेगळ्या तऱ्हेचे विषय आहेत. आता या सगळ्या नव्या माध्यमांकडे कसं पाहावं हे सांगणारा आजचा हा भाग आहे, आजचा एपिसोड आहे. आणि म्हणूनच त्याचं जे नाव आहे ते मी असंच दिले की नव्या माध्यमांकडे आपण कसं पाहावं. काय होतं माहिती आहे, आपण नावं ठेवून मोकळे होतो, फक्त फक्त नावं ठेवतो. मोबाईल फार वापरतात, रील्स फार बघतात, टेलिव्हिजन फार बघितला जातो. काय आजची मुलं म्हणजे सगळा वेळ फक्त मोबाईल, असं आपण सगळेजण म्हणत असतो. आता ऐकणारे विद्यार्थी पण म्हणतील, खरंच आम्ही ऐकत असतो. नाही, म्हणजे पालक आणि शिक्षक आणि आम्ही लेखक म्हणतो ते खरंच आहे. पण मी जरा वेगळी दृष्टी मांडणार आहे. ती म्हणजे वर्तमान काळामध्ये माध्यमं आपल्या समोर आहेतच, जी आपण नाकारू नाही शकत. पण एक गोष्ट आपण करू शकतो ना, ती म्हणजे आपल्या बघण्याची दृष्टी तर बदलू शकतो ना. बघा तुम्ही, ही सगळी साधनं उपयोगीच आहेत. पण कसा उपयोग करावा हे न कळल्यामुळे थोडा गोंधळ झालाय. एक मी गमतीदार उदाहरण देईन. ते उदाहरण म्हणून घ्यायचं, रागवायचं नाही. काडीपेटी असते, काडीपेटी. म्हणजे आपण काडी उजळतो आणि त्याने आपण चूल, स्टोव्ह किंवा आजच्या काळात गॅस आपण शिलगावतो. हो की नाही? तुम्ही मला सांगा, काडेपेटी हे जर विज्ञान मानलं, तर ते वाईट का चांगलं? एकेकाळी माणूस दगडावर दगड घासून ठिणग्या निर्माण करत होता. मग आपण पुन्हा त्या अश्मयुगात जायचं का? मला तुम्ही सांगा. मग काडीपेटी आली. आताच्या काळात लायटर आले. काडीपेटीची पण गरज नाही. लाईटर केलं की लगेच लागतं. मग लायटर वाईट आहे का? मी तुम्हाला सांगतोय, माध्यम कुणाच्या हातात आहे त्याच्यावर त्याची योग्यता ठरते. काडेपेटी जर तुम्ही एखाद्या माकडाच्या हातात दिली, की तो उजळेल आणि त्याला काय करावं कळणार नाही. कुठेतरी काडी पडेल आणि भडका उडेल. मग तुम्ही मला सांगा, काडीपेटी वाईट होती का? माकड वाईट होतं का? दोन्ही वाईट नव्हतं. पण माकडाच्या हातात ती पडल्यावर उपयोग कसा करावा कळला नाही आणि मग त्याने घर जळून गेलं. हे उदाहरण थोडं विस्तृत आहे, पण तुम्हाला पटलं असेल. मोबाईल काय किंवा ही वैज्ञानिक साधनं अजिबात वाईट नाहीत. पण आपण माणूस आहोत का? माणसासारखी दिसणारी आपण माकडं तर नाही होत गेलो. आपण सारखं बोलण्यात, कुणाशी तरी बोलण्यात, नको ते बोलण्यात, घरात भांडायला वेळ नाही म्हणून ऑफिसमध्ये जाऊन घरात भांडण्यात, फोनवर. अहो मी पाहिलंय, स्कूटरवर जाताना सुद्धा एकीकडे स्कूटर चालवतात आणि कानाशी लावून भांडण चालू. आणि अपघात झाला तर चुकीचं वापरणाऱ्याचा पण जीव जातो आणि ज्याच्यावर आदळला तो त्याचाही जातो. मग दोष कुणाचा? मोबाईलचा आहे का? मग
सगळ्या अध्यापक मित्रांना, सगळ्या पालकांना आणि सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगीन, की समुद्र आहे, पण त्यातून मोती काढायचे का वाळूतला चिखल काढायचा आहे तुमच्या हातात आहे. अलीकडे सगळ्यांना एक माहिती असलेला शब्द आहे. ते म्हणजे Googleवर सापडेल. Googleवर सापडेल. Googleचा अर्थ माहिती आहे आपल्याला? काय Google म्हणजे काय? Google म्हणजे अवकाश. अवकाश. अवकाशाचे 2 अर्थ मला माहिती आहेत. एक तो सगळ्यांनाच माहिती आहे. अवकाश म्हणजे प्रचंड पोकळी ब्रह्मांड आणि दुसरं अवकाश म्हणजे वेळ. वेळ आपण म्हणतो, तुला भेटायला मला अवकाश नाही. मला अवकाश आहे, नंतर येतो म्हणजे वेळ. मग दोन्हीची सांगड घालूया, की या अवकाशाचा उपयोग अवकाशानेच केला पाहिजे, सवडीनेच केला पाहिजे. मित्र-मैत्रिणींनो, पालक आणि अध्यापक मित्रहो, आपल्या नव्या पिढीला सांगा, ही यंत्र केव्हा वापरायची, कुठे वापरायची, किती वापरायची आणि का वापरायची याचं शिक्षण, यासाठी काही वेगळा विषय ठेवला पाहिजे का? का वेगळे शिक्षक नेमले पाहिजेत? का तुमच्या टाईम टेबलमध्ये पुन्हा एक आणखीन नवीन विषय, मोबाईल कसा वापरावा 1 तास? कशाला? मी एक विनंती करेन, तुम्ही इतिहासाचे असा, भूगोलाचे असा, मराठीचे असा, विज्ञानाचे असा, संस्कृतचे असा, कुठल्याही विषयाचे असा, पण तुम्ही जीवनाचे असलं पाहिजे. जीवनाचे शिक्षक, तरुण पिढीच्या विकासाचे शिक्षक. हे विषय एक निमित्त आहे. पण त्या विषयाच्या निमित्ताच्या सहाय्याने आपल्याला नव्या पिढीला माध्यमं शिकवायची. आता मी पाहतो, की एखादी माहिती हवी आहे, निबंध हवा आहे. लगेच मुलं तो निबंधाचं नाव काढतात आणि प्रेस करतात. तो निबंध टाइप केलेला असतो. तो उतरवून टाकतात. तो उतरवून टाकला, की त्याला काही मार्क्स मिळतात. मला तुम्ही सांगा हो, मार्क्स मिळाले, पण निबंधामुळे वाढणारी कल्पकता वाढली का? चिंतन वाढलं का? मनन वाढलं का? मला हे कळतच नाहीये. एखादा विचार न करणाऱ्या प्राण्याच्या अंगावर जर 100 गणिताची पुस्तकं जर टाकली, तर तो पंडित होतो का? तसं नुसतं आपल्याला मार्कांचं ओझं होतंय. मग यंत्रांचा उपयोग किती आणि बुद्धीचा उपयोग किती, हे एकत्र आणणारी एक व्यवस्था आपल्या मनात पाहिजे की नको? तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि सहमत व्हाल. आपण म्हटलं एखाद्या मुलाला, 20 + 20 किती रे? थांबा. लगेच तो मोबाईल काढतो. 40. 14 + 14 किती? तो कॅल्क्युलेटर काढतो. तो मोबाईल काढतो. त्याला 14 दुणे 28 माहिती नसतं. 10 चोक 40 माहिती नसतं. माहिती नसतं हे. हो, साधी एखादी शाळेत न गेलेली एखादी भाजीवाली पण पटकन हिशोब करते. 5 अन् 3 8 अन् 2 10, 10 अन् 3 13, 13 अन् 4 17, 17 अन् 3 20 पटापट करते. मी एकदा विचारलं एका भाजी विक्रेत्या ताईंना, "ताई इतक्या पटकन कसा हिशोब केला?" त्या ताईंनी मला जे उत्तर दिलं ते मला तुम्हाला सांगायचंय. त्या ताईने उत्तर दिलं, "सर, मी तुमच्या शाळेत नाही गेले म्हणून मला लगेच आलं." काय बोलायचं हो? याचा अर्थ ती अनुभवाच्या शाळेत गेली. अनुभवाची जीवनशाळा. मित्रांनो, पालकांनो, या माध्यमातून सांगेन, की यंत्रांचे गुलाम नका होऊ. आपण यंत्र वापरतोय का यंत्र आपल्याला वापरतंय कळतंय का? अरे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मानसशास्त्रज्ञांना विचारा. आता नवीन केसेस कुठल्या वाढतायत माहिती आहे? एकच पालक सांगतायत, मोबाईलचं व्यसन कसं सुटेल? सारखं मोबाईल, सारखी रील्स. म्हणजे मोबाईलचं व्यसन वाढवलं आपणच आणि त्याची कारणं दिली आपण. कोरोनाच्या काळामध्ये मोबाईल कंपल्सरी होता. त्या काळात मुलांनी वापरला. आता त्यांना त्याची सवयच लागली. मला काही कळतच नाहीये.
पाय दुखावला होता तेव्हा जी कुबडी वापरली, पाय दुरुस्त झाल्यावर पण कुबडी का? कुबडी म्हणजे तिसरा पाय आहे का? नाहीये ना. मग यंत्र म्हणजे आपला दुसरा मेंदू होता कामा नये. मी एक विनंती करेन, की प्रसार माध्यमं ही जी तंत्र माध्यमं आहेत, ती अत्यंत आवश्यक आहेत. मी तुमच्याशी जे बोलतोय ते यंत्रांच्या साहाय्यानेच. मी एका महाराष्ट्राच्या गावामध्ये बसून बोलतोय. पण तिथून बोलून मी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लक्षावधी शिक्षकांच्या मनापर्यंत पोहोचतोय. हे यंत्रामुळे आहे ना. मला तुम्ही सांगा, यंत्र, शास्त्र, विज्ञान हे नक्कीच महत्वाचं आहे. पण त्याबरोबर मानवी मेंदू, त्याची कल्पकता. आता असं निघालंय, की तुम्ही 4 शब्द टाकायचे, कविता तयार. तुम्ही 25 शब्द टाकायचे, निबंध तयार. मला काही कळत नाहीये. उसने अवयव जोडून एक जिवंत माणूस तयार होईल का? केवढी उसनवारी ही. यांनी आपण काय गमावतोय, ते या नव्या पिढीला कळलं पाहिजे. आणि मी म्हणून म्हणेन, की यंत्राशी मैत्री जरूर करा. पण ती मैत्री करताना किती करायची हे ठरवा. यंत्राशीच काय, कुठल्याही मित्राशी मैत्री करताना ती अति झाली, की माती होते. आणि मग तो मित्र जर तेवढा चांगला नसेल, तर तो नक्कीच आपल्याला नको त्या मार्गावर नेतो. आज तेच होतंय. कुठले कुठले खेळ मुलांचा जीव घेत आहेत. कुठली कुठली रील्स मुलांच्या भावभावना, आतले रिपू. आणखीन मी शब्द स्पष्ट वापरत नाही. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी ऐकतायत म्हणून. भावना भडकवतायत, प्रक्षोभ वाढवतायत. मन शांत होणार कसं? मग एकीकडे तुम्ही खूप शिकलात, डॉक्टरेट झालात, आणखीन तुम्हाला सुवर्ण पदकं लागली गळ्याला, पण आतमध्ये शांतीच नाही. उपयोग काय? बेरीज करता येत नाही. जीवनातले निर्णय घेता येत नाहीत. काहीच नाही करता येत. याचं कारण काय आहे? तर ती माध्यमं किती वापरायची हे आपल्याला कळलेलीच नाहीत. म्हणूनच मी मुद्दामून सांगेन, की आता एक नवीन प्रबोधन पर्व सुरू व्हायला हवं. मी पुन्हा सांगतोय, स्वातंत्र्यपूर्व काळात एक प्रबोधन पर्व होतं, की जे सगळ्या विचारवंतांनी सुरू केलं. त्यात लोकहितवादी होते, त्यात लोकमान्य टिळक होते, त्यामध्ये आगरकर होते, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या सगळ्या मंडळींमुळे आपण प्रबोधित झालो, जागलो आपण या सगळ्या मंडळींमुळे. आता स्वातंत्र्यानंतर 75-77 वर्ष लोटली. नवीन प्रबोधन पर्व सुरू व्हायला पाहिजे, ते म्हणजे माध्यम जागृती. मी शिक्षण मंडळ, शिक्षण व्यवस्थेला पण हात जोडून विनंती करेन, या सगळ्या विषयांच्या बरोबर आज तुम्ही आणि मी हा जो उपक्रम करतोय, हे जे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ महाराष्ट्र राज्य, हा उपक्रम खूप महत्वाचा आहे. याने किती जागे होतील मला माहिती नाही. जागे होतील का हेही माहिती नाही. पण याचा अर्थ दिवा लावायचाच नाही का? सुरुवातीलाच मी म्हटलं होतं, कुठेशी दिसतो आहे उजेड, तोवर पणती शोधून ठेव. कुठेशी दिसतो आहे माणूस, तोवर जाणून घे देव. माणूस आहे तोपर्यंत देवत्व कळलं पाहिजे. देव म्हणजे केवळ तसबिरीतला आणि पत्थरातला नाही, अंतरातला करुणेचा देव. तो जागा करायचा असेल तर यंत्र संस्कृतीचा आदर ठेवून आपली प्रज्ञा संस्कृती, प्रतिभा संस्कृती याचाही आदर ठेवला पाहिजे. आणि तो सगळ्याच विषयाच्या प्रत्येक शिक्षकांनी आठवड्यातून 10 मिनिटं तरी 10 मिनिटं आठवड्यातून प्रसार माध्यमं कशी हाताळावीत याच्यावर बोललं पाहिजे. पालकांनी सुद्धा मोबाईल हातात देताना किती वेळ द्यावा, का द्यावा? प्रसंगी थोडा वाद होईल, पण तरी पण त्याला ते पटू शकेल. प्रेमाने समजावून सांगावं. बदल नक्की होतील. बदलावर माझा विश्वास आहे आणि तुमचाही आहे. म्हणूनच तर हा आनंद योग. मनःपूर्वक धन्यवाद. बोलता बोलता आपण 7व्या
भागाच्या समाप्तीकडे आलो आहे. पुन्हा विनंती करीन की तुम्हाला भाग आवडतायत तरी सबस्क्राईब करा, पुढे पाठवा, टिप्पण्या त्याची करा, चर्चा करा. नक्की मी तुमच्या शाळेत, तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयात संधी मिळेल तर येईन. या विषयावर दीर्घ बोलीन. हे प्रेम कायम ठेवा. तुमच्या प्रेमामुळे माझ्यातला विद्यार्थी समृद्ध होतोय, माझ्यातला लेखक समृद्ध होतोय. धन्यवाद. आपला प्रवीण दवणे.